शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढणार, किती वाढणार, काय आहे त्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण सविस्तर थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। कांद्याच्या भावात तेजी येणार, आणखीन किती तेजी येणार, कशामुळे येणार, काय त्या पाठीमागची नेमकी कारण सविस्तर संपूर्णपणे बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि कांद्याचे भाव कशामुळे वाढणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर सुरुवात करतो आहे। शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघावा विनंती आहे। चला तर मित्रांनो संपूर्णपणे आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात, शेतकरी घेत आहे भरपूर उत्पादन तरीही कांद्याला दर 70 ते 80 रुपये किलोवर। आता 70 ते 80 रुपये भाव कोणाला भेटतो त्या संदर्भात अगोदर बातमी आपण जाणून घेत आहोत आणि एकंदरीत हे सांगताय ग्राहक मेटाकुटीला, परंतु शेतकऱ्यांना कसा या ठिकाणी किती भाव भेटला गेला, खऱ्या अर्थानं 70-80 रुपये हा भाव कोणाला भेटतो आणि शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे संपूर्णपणे जाणून घेत आहोत। बघू शकता शेतकरी घेतोय असं ते सांगताय, शेतकरी घेतोय उत्पादन आणि भाव आणि एकंदरीत शेतकऱ्यांना ग्राहक मेटाकुटीला असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु गेल्या काही आठवड्यापासून कांद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे। या वाढीमुळे सामान्य ग्राहक आणि सरकार या दोघांची चिंता वाढली आहे। चेन्नई सारख्या शहरात 100 ते 110 रुपये किलोने कांदा विकला जात आहे। तर राष्ट्रीय स्तरावर कांद्याची या ठिकाणी बघितलं तर सरासरी कांद्याचे राष्ट्रीय सरासरी किंमत 70 ते 80 रुपये प्रति किलो आहे। नोएडा येथे कांदा 70 ते 75 रुपये किलोने विकला जात आहे। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघितलं 35 रुपये दराने कांदा विक्री, हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने या ठिकाणी सरकारी दुकानात या ठिकाणी एकंदरीतच 35 रुपये किलोने कांदा विक्री करणे, विशेष गाड्याद्वारे कांद्याचा पुरवठा वाढवणे यासारखे पावले उचलली आहे। परंतु असे असूनही किरकोळ किमतीवर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं कांद्याची ही भाव वाढ नेमकी का होत आहे, यासोबतच भारतात इतक्या या ठिकाणी बघितलं कांदा असूनही भाव गगनाला भिडले का आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। कांदा लागवड आणि उत्पादन भारतातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते। कांदा हे पीक रब्बी आणि खरीप हंगामात घेतले जाते। देशात 2023-24 मध्ये एकूण 242 लाख टन कांद्याचे उत्पादन झाले आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेने 20% कमी झाले आहे। महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य असून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे आशियातील सर्वात मोठे कांद्याचे बाजारपेठ आहे। भारतातील 43% कांदा उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते, तर कर्नाटक आणि गुजरात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे। का वाढतोय कांद्याचे भाव? कांद्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत। पावसाच्या प्रभावासारख्या खरीप हंगामा अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे कांदा काढणीला उशीर झाल्याने बाजारपेठेत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। याशिवाय उत्पादनाचा अभाव हेही कारण आहे। 2023-24 मध्ये उत्पादनात घट झाल्यामुळे मागणी आणि पुरवठा याची तफावत वाढली आहे। त्याचबरोबर वाढत्या मागणीमुळे कंद ही प्रसिद्ध झाली आहे। 2.5 दशलक्ष टन कांद्याची निर्यात भारत हा जगातील सर्वात मोठ्या कांद्याची निर्यात करणारा देश आहे। 2022-23 मध्ये भारताने 2.5 दशलक्ष टन कांद्याची निर्यात केली होती, त्यातून 4525.91 कोटी रुपयाची कमाई झाली होती। मात्र वाढत्या देशांतर्गत किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अलीकडेच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यासारखे पावले उचलले आहे। याशिवाय महागाईला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार कांद्याचा साठा मर्यादा वाढवणे, पुरवठा यासारखी पावले उचलत आहे। तथापि तज्ज्ञांचे म्हणणे आहे की किमतीत स्थिरता आणण्यासाठी उत्पादन आणि पुरवठा साखळी सुधारणे देखील आवश्यक आहे। जी काही त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट असतात ते वारंवार आपण घेऊन येत असतो। कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वेळोवेळी घेऊन येणारच आहोत। जी काही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली, कांद्याचे उत्पादन आणि कांद्याचे भाव वाढ कशामुळे होऊ शकते, कांद्याची या ठिकाणी मागणीच्या तुलनेने पुरवठा कमी असल्याने कांद्याच्या भावात एकंदरीतच वाढ झालेली आहे, अशी काही परिस्थिती निर्माण आहे। त्याच मित्रांनो 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना दिसत आहे, अशीच काही परिस्थिती आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच
कांद्याच्या भावात तेजी वाढ होऊ शकते असं एकंदरीतच वाटत आहे। परंतु जी काही वाढ 70 ते 80 रुपये कांद्याचे भाव दाखवत आहे हे खरं तर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव भेटलेले नाही आहे। हे किरकोळ व्यापारी या शेतकऱ्यांच्या या साखळीमध्ये हे कांद्याचे भाव वाढ झालेली आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील अशा प्रकारची सद्यस्थिती आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी वारंवार ओरडू सांगतोय, परंतु 2 पैसे मिळायला कुठेही तयार होताना दिसत नाही। आणि एकंदरीतच ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने वारंवार या ठिकाणी अशा प्रकारचे भाववाढ झाले असताना वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताना आपल्याला सरकार बघायला भेटत आहे। आणि यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना कवडीमोल भाव भेटतो, परंतु अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। मात्र जो पिकवणार आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीनं या ठिकाणी व्यापारी आणि सर्वसामान्य विक्रेते यांना फायदा होतो आहे, परंतु शेतकऱ्यांना होताना दिसत नाही। आणि शेतकऱ्यांच्याच मुळावर शेवटी ते भांडं फोडलं जातं। कसं तर भाववाढ वाढली म्हणून ग्राहकांचं बजेट कोलमडलं, गृहिणीचं बजेट कोलमडलं, गृहिणीच्या डोळ्यात पाणी, अशा प्रकारच्या बातम्या। आणि एकंदरीतच या ठिकाणी ग्राहकांचं या ठिकाणी बघितलं तर अश्रू अनावर, एकंदरीतच बजेट कोलमडलं। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर ग्राहकांना या ठिकाणी कांद्याला सोन्याचे भाव, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी कांद्याचे भाव वाढल्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी ग्राहक मेटाकुटीला अशा प्रकारच्या या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं तर बातम्या न्यूजच्या माध्यमातून दाखवून शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव करण्याचं कारस्थान हे सरकार करताना दिसत आहे। आणि ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असती, परंतु हे सरकार वारंवार विरोधी निर्णय घेत असल्याकारणे शेतकरी मात्र पार मेटाकुटीला आलेला आहे। अशीच ही परिस्थिती असल्याकारणे तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली। आपण कांदा भावासंदर्भातील ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट सुद्धा घेऊन येत असतो। आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, संपूर्ण महाराष्ट्रातील पिंपळगाव, बसवंत, कळवण, देवळा, सटाणा, मनमाड, चांदोर कृषी उत्पन्न बाजार समिती असो, संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह कांदा बाजारभावासंदर्भातील अपडेट बातम्या आपण वारंवार घेऊन येतच असतो। तर शेतकरी मित्र हो, या ठिकाणी आपण यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील चालू लाईव्ह घडामोड, लाईव्ह बातमी, लाईव्ह अपडेट घेऊन येत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येतच राहणार आहोत। जी काही महत्त्वाची अपडेट असते, जी काही महत्त्वाची घडामोड असते ती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणारच आहोत। ती वस्तुस्थिती आताच्या क्षणाची जी काही महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे। ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वेळोवेळी घेऊन येत असतो। तशीच ही काही परिस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली जात आहे। आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी शेअर करायला विसरू नका। आणि ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येणारच आहोत। जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत आपण पोहोचली आहे। सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा, विनंती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असणार आहे। तर धन्यवाद। भेटूया अशा माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाच्या अपडेट्स, कांदा बाजारभावाच्या घडामोडीस यानंतरच्याच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वारंवार आपण घेऊन येतच असतोच। तशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकारणे तुमच्यापर्यंत पोहोचली। सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका।
ही होती महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा. तर धन्यवाद. नक्कीच सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पुढे येऊन धन्यवाद.